पर म्याच का देवा? कारण तू प्रत्यक्ष श्री महादेव यांना प्राप्त करण्याचं स्वप्न पाहिलंस, ते पूर्ण देखील केलंस, त्यांच्याशी विवाह केलास। श्री महादेव म्हणजेच प्रत्यक्ष श्री खंडेराय आणि श्री खंडेराय म्हणजेच श्री महादेव। पर म्हाळसाताईंनी बी देवांसंग लगीन केलं, त्या बी देवांच्या बायको आहे ती। मग असं असताना म्या गडावर आणि त्या खाली वाड्यावर का नाही ती? बाणाई, तू तिथे गडावर नाहीस आणि श्री म्हाळसादेवी खाली वाड्यावर नाहीत, ह्यातच तुझ्या प्रश्नांचं उत्तर आहे। आणि तुझा त्या दिशेने प्रवास हेच अंतिम सत्य आहे। म्या नाही समजले देवा। बाणाई, तू श्री म्हाळसा देवींच्या जागी नाहीस आणि त्या तुझ्या जागी नाही, हे विधी लिखित आहे, हे परमनियतीने लिहिलेलं आहे। आणि असं लिहिण्यामागे परमनियतीचा हेतू आहे। हा हेतू तत्वाशी जोडला गेला आहे, तत्वाच्या अंशाशी जोडला गेला आहे, अंतिम सत्याशी जोडला गेला आहे। मला काय बी कळना झालं आहे, समजना झालं आहे देवा। हे होणारच बाणाई, कारण तुला अजूनही ह्या गोष्टी भौतिक दृष्ट्या दिसतायत, त्याचे संदर्भ तात्पुरते दिसतायत। हा प्रश्न, ही परिस्थिती, हे तुझ्या ह्या जन्माशी, केवळ तुझ्या ह्या जन्माशीच नाही तर श्री म्हाळसा देवींच्याही ह्या जन्माशी निगडित नाही। मग हे तुझ्या पूर्व जन्माशी निगडित आहे। म्हणजे देवा, म्या असा विचार केला का मला आता म्या कोण आहे हे जाणून नाही घ्यायचं, तर म्हणजे मला जे हवं होतं ते मला मिळालं आहे। बाणाई, तू जरी हा प्रयत्न केलास तरी तुझ्याकडून हे होणार नाही। सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न तुझ्याकडून होणारच, कारण हेच परमनियतीने लिहून ठेवलं आहे। काय ग, काय झालं? अशी धावत का आलीस? मी हे सांगायला आले आहे की प्रधानजी आलेत गडावर, राजवाड्यात प्रवेशही केलाय त्यांनी। बरं झालं सांगितलंस। म्हाळसा, आता तू बघ। मी त्यांना भेटणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की ते नेमके कोणाच्या बाजूने आहे। सारवासारवीची उत्तरं नको, जे काही आहे ते स्पष्ट सांगा म्हणावं। हो आई, तू काळजी करू नकोस, मी विचारते। मी लक्ष ठेवूनच होते बराच वेळ, ते आलेले दिसले आणि लगेच धावत आले तुम्हाला सांगायला। कशाला? नाही, नको। असू दे, तू महत्वाचं काम केलंयस ना, म्हणून देते तुला ती। ठेव। येते मी। धनोबा, काय रे, झाली का समजी काम? आता मला काय कामच नव्हतं। अरे मग मला सांगायचं, मोप काम पडले आहे ते आता। नाही ग, नाही ग, दर दिवशी असं होत नाही। काय रे राघव, तुला लई काम होती दिसतंय आज। हा, काम कसली? काय नाही, नुसतं बानुबाईंच्या वाड्यावरून निघायचं, गडावर जायचं आणि गडावरून पायथ्याशी। आज काय काम काढलं म्हणायचं एवढं? हे बानुबाईसनी प्रधानजींना भेटायचं होतं ना, म्हणून त्यांचा सांगावा घेऊन गेलो होतो मी गडावर आणि इथं येऊन प्रधानजींना सांगावा दिला। अरे पर ते गेले बी त्यासनी भेटाया। तुम्हाला एक विचारलं तर चालेल का? हा, वय वय विचार, येड वाकडं काय विचारू नको म्हणजे झालं। नाही म्हणजे देवीसनी आवडलं असेल वय,
प्रधानजी बाणाबाईंकडे गेलं ते? अरे असं कसं आवडेल? नाही आवडणार त्यास. नाही राघोबा, तुम्ही बी काळजी घ्या. भानुबाईचं काही काम असेल तर आधी मला येऊन सांगत जावा. एकदम देवी मोहरात जाऊ नका उग. मला तर भ्याच वाटायला लागलं. मग आता हो. अरे मला एवढंच म्हणायचं आहे, यांचं भांडण समजासनी ठाव आहे, पण आपल्याकडनं भांडणात तेल पडाया नको, नाहीतर आपल्याकडनं चूक व्हायची आणि आग लागायची. नाही मी तर बाबा कुठं काही बोलतच नाही. म्हणजे मग मी परदाजीसनी जो बानुबाईंचा सांगावा दिला तो नको द्यायला पाहिजे होता वय. नाही राघोबा, तुमचं काय बी चुकलं नाही, पण ह्याच्या मोर काळजी घेत जावा. म्हणजे प्रधानजी आलं की वाद आहे म्हणायचं. गणोबा, तुम्ही ह्याच्यामध्ये पडू नका. आणि वय गडावर काय होतंय ते बाहेर बोलायचं नाही. नाही मी तर नाही बाबा कुठे काय बोलत. आणि म्या बी कुठं काय सांगायला जातो कुणाला? इथं ओळखते कोण आपल्याला? अरे देव आहेत ते आपलं, आणि देवी बी आपल्याच आहेत. माय आहेत त्या नव्ह आपल्या. त्यांच्याबद्दल कुणी काय बाय बोलाया नाही पाहिजे. आता काय होतंय, कोण कुणाशी काय बोलतय हे बाहेर कळाया नाही पाहिजे. आलं का ध्यानात? तुम्ही याला सांगा, याला कोणी बी भेटलं की समजा सांगून टाकते. कशाला सांगतो? अहो तो रंगाच विचारत असतो काय बाई, बाकी दुसऱ्या कोणाची हिंमत नाही आपल्याला विचारायची. असं वय? मी बघतो त्या रंगाला. प्रधानजी यायचं आहे वाड्यावर. प्रधानजी येते मग तुला काय भेटा? आता तू काय करणार आहे त्यासनी भेटून? हा, आणि तर देवी असल्या म्हणजे काय बोलणार आहेस? आता कळलं का कोण गोंधळ घालतय ते? मग काय गणोबा, जपून र बाबा, नाहीतर एक दिवस शिक्षा व्हायची तुम्हासनी. आला का ध्यानात? वय वय. हा चला येतो म्या. पर मग आता मी काय करावं देवा? बाणाई, तुला नेमकी कसली काळजी आहे? तू कशामुळे अस्वस्थ आहेस बाणाई? देवा, म्या कोण हाय हे मला कळणारच आहे, पर तुमचं स्वरूप काय आहे हे कसं ध्यानात येणार माझ्या? बाणाई, या समुद्र मंथनाच्या आख्यानावर तू लक्ष ठेव. ती कथा नीट श्रवण कर, कारण त्यात तुला अशा अनेक गोष्टी कळतील ज्या तुला अंतिम सत्यापर्यंत नेतील. खरंच देवा? होय बाणाई, आणि इतकंच नव्हे तर ह्या आख्यानाच्या श्रवणामुळे तुला अशा अनेक गोष्टी कळतील ज्यांच्यामुळे हे सगळं घडलं. म्या नाही समजले देवा. बाणाई, ह्या व्यतिरिक्त तुला या आख्यानाच्या श्रवणामुळे आणखीनही अनेक गोष्टी कळतील ज्यासाठी हे सगळं घडलं. देवा, म्या अजून काय करावं? मला ठाव आहे का तुम्हीच मला वाट दावाल? बाणाई, आज मी तुला एक असा मंत्र देतो आहे की ज्याच्या साधनेमुळे तुला अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहाय्य होईल. काय देवा? म्हण बाणाई. ओम श्रीम नमः. 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 तुम्हाला काही कळलं? कशाबद्दल? बानूने प्रधानजींना भेटायला बोलवलं होतं. होय, मला ठाऊक आहे. मग तुमचं त्यावर काहीच म्हणणं नाहीये? तिला काही शंका असतील, तिला काही त्यांना विचारायचं असेल. पण हे नियमांच्या विरुद्ध आहे. आपलं असं ठरलं होतं की काही शंका असेल तर सर्वांसमक्ष त्याचे निरसन व्हावे, जाहीर बोललं जावं त्याविषयी. पण तिने नियम मोडला आहे
पण बानूने स्वतःच्या पूर्वजन्माविषयीच विचारलं असेल असं आपण मानायचं का? त्याविषयी आपण असा एकदम निष्कर्ष काढणे योग्य नव्हे. पण प्रश्न तर विचारायला हवा. बरं, तुझी इच्छा आहे म्हणून मी विचारेन. माझी इच्छा असेल तर, सत्याचा आग्रह म्हणून नाही. असे का? हा पक्षपात का? मला सांग की तुझं प्रधानजींशी काय नातं आहे? ते बंधू आहेत माझे. तसंच बानूने देखील त्यांना बंधू मानलं आहे. नाती दायित्व घेऊन येतात आणि प्रधानजींना मी जेवढं ओळखतो त्यावरून त्यांचं दायित्व म्हणून ते तिला भेटायला गेले असणार. तुम्ही हे स्वीकारणार नाही. मलाच त्यांना हे विचारायला हवे. अवश्य विचार, पण त्यांचा अपमान होणार नाही ह्याकडे लक्ष दे. माझ्यावरच बंधनं लागता आहात. मी त्यांचा अपमान का करेन? मी त्यांना या संदर्भात विचारूही नाही का? म्हाळसा, तुझ्या क्रोधाला आवर घाल. तुझ्या या क्रोधामध्ये तू काही बोलून जाऊ नये म्हणून मी सांगितलं. माझ्या रागाचे एवढे अवडंबर केले आहे तुम्ही सगळ्यांनी. पाहते मी मला काय करायचंय ते. काय योगायोग आहे, आपण तिघेही आत्ता यावेळी इथे भेटलो. देवी, ह्यावेळी आपण विश्रांती घ्यायला हवी होती. प्रधानजी, आपण प्रधानजी असताना क्षम करत आहात, मग मी कशी विश्रांती घेऊ? म्हाळसा, तुम्हाला काही म्हणायचं आहे का? काय झालं? देवी, तुम्ही देखील आलात हे बरंच झालं. प्रधानजी बानूला भेटायला गेले होते हे कळलं आणि मी त्यांना भेटायला आले. तुम्हाला ठाऊक होतं का प्रधानजी कुठे गेलेत ते? हो, न सांगता जाण्याचं काही कारणच नव्हतं. देवी, बाणाईने मला सेवकांकरवी निरोप पाठवला होता म्हणून मी तिला भेटायला गेलो. तुम्ही काय करावे आणि काय करू नये या संदर्भात माझे तुमच्यावर बंधन असण्याचे कारणच नाही. पण माझी ती सवत आहे, मला तिचा राग आहे हे तुम्हाला ठाऊक असतानाही तुम्ही तिच्याविषयी सहानुभूती दाखवली. याबद्दल तर मी विचारूच शकते. देवी, आपण निश्चितच विचारू शकता. आपण इथे एका कुटुंबासारखे राहतो. माझे सुखदुःख मी तुमच्यासोबत वाटून घेतली आहेत. मग असे असताना तुम्हाला तिच्याविषयी आस्था का? त्याचं असं आहे म्हाळसा. देवी, मी बोलतो. देवी, एक बंधू म्हणून माझं आपल्याबरोबर नातं आहे, ज्याचं दायित्व मी पार पाडत आलो आहे. परंतु श्री खंडेरायांमुळे बाणाईशी आमचा ऋणानुबंध जुळला आहे आणि अशी नाती जुळणं हे पूर्वकर्मानुसार घडतं. तुम्ही बाणाईचा राग करता हे सर्वश्रुत आहे. त्याची तुमची कारणं योग्य देखील आहे, परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की आम्ही देखील तिच्याशी अंतर ठेवून वागावं. निश्चितपणे तुम्हाला हे रुचणार नाही ह्याची आम्हाला कल्पना आहे. आणि भविष्यात असंही घडू शकतं की तुम्हीच असं म्हणाल की आम्ही जे केलं ते योग्य होतं.
माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत तुमच्याकडे. मला कधी कधी असा प्रश्न पडतो की माझ्याकडे अशी उत्तरं का नाहीत. तुम्ही किती स्पष्ट आणि सहज हे सांगून टाकलत मला. यापुढे आता माझ्याकडे तुमच्यासाठी प्रश्न नाही. म्हाळसा, आम्हाला तुमची अस्वस्थता कळते. तुम्ही यातून बाहेर पडावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मला असे कळू नये की माझ्या सवतीला तुम्ही सहाय्य केले आणि श्री खंडेरायांसोबत ते कैलासात गेले. माझे माझ्या पतीवर प्रेम आहे आणि त्यांच्यावर पहिला अधिकार माझा आहे. येते मी जे बोलले त्याचा तुम्हाला राग आला नसेल अशी मी अपेक्षा करते. तुम्ही देखील विश्रांती घ्या. उद्या आख्यान आहे. म्हाळसा, उद्या सूर्योदयानंतर आख्यानाला सुरुवात होईल आणि तरीही तू अजून जागी. मी निद्राधीन होऊन कसं चालेल. मी जर निद्राधीन झाले तर इथे काय सुरू होईल हे मला सांगता येत नाही. माझं ध्यान आहे, चिंता नसावी. उद्या आख्यान सुरू होण्यापूर्वी मला राज्यसभेत काहीतरी सांगायचे आहे. कशा संदर्भात? आख्यानाचे जे नियम ठरवले आहेत त्याचा विसर पडलाय बहुतेक सगळ्यांनाच. मला नाही असं वाटत, पण जर तुला वाटत असेल तर सांग तू. नाही, आत्ता नको. का? कारण हा विषय माझ्यासाठी गंभीर आहे आणि त्याची चर्चा राज्यसभेतच व्हावी. माझ्याकडून कोणताही नियम मोडू नये याची मी काळजी घेते. जशी तुझी इच्छा, पण कोणी नियम मोडला हे तर सांगशील? बानूने. असं नको व्हायला की तू जे काही म्हणत आहेस ते खरं ठरवणं तुलाच अवघड जाईल. नाही, माझ्याकडे तसे पुरावे आहेत. आपला राज्यसभेत येण्याचा जो हेतू आहे तो म्हणजे आख्यान श्रवण करण्याचा. तरी पण तुला जर काही गंभीर सांगायचे असेल तर ते आपण राज्यसभेच्या बाहेर बोलू. तुम्हाला असं का वाटतं की माझ्या म्हणण्यात तथ्य नाही म्हणून? मी केवळ तुला सावध केलं. बरं, पण मला माझं म्हणणं तर मांडू द्या. तो अधिकार तर मी कोणाचाच काढून घेतला नाहीये. मला तुला एकच सांगायचे आहे की समुद्र मंथनाच्या आख्यानाला खऱ्या अर्थाने उद्या प्रारंभ होणार आहे. तेव्हा त्यावर तुझे ध्यान असू दे. एखादी छोटी गोष्ट देखील तुझ्या नजरेतून सुटायला नको. मी ध्यानात ठेवेन, पण जिथे मी त्या कथेत असेन तिथे तुम्ही मला निर्देश तरी करणार आहात की नाही? म्हणजे मी तुला संकेत द्यावेत असं तुला म्हणायचंय? हो, का नाही? पण ते तर नियमांमध्ये बसत नाही. मला वाटलंच तुम्ही असे म्हणणार आहात. यानंतर तुम्ही बानूला कोणत्याही पद्धतीने काहीही संकेत देणार नाही आहात. म्हाळसा, एक निश्चित, उद्या राज्यसभेत आख्यानाच्या आधी बानूने नियम मोडले आहे हे मी सिद्ध करणार आहे.